कल्पना करा, तुमच्या हातात देशातील सर्वात मोठी सरकारी नोकरी आहे. मोठा पगार, अमर्याद प्रतिष्ठा, संपूर्ण आयुष्य सुरक्षित. पण एक दिवस तुम्ही त्या नोकरीचा राजीनामा देता. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. एक दिवस तुम्ही त्या नोकरीचा राजीनामा देता. कारण तुमच्या मनात एकच विचार असतो, मी गुलाम भारताचा अधिकारी होणार नाही. मला स्वतंत्र भारताचा सैनिक व्हायचा आहे. ही गोष्ट आहे अशा एका महान क्रांतिकारकाची, ज्याच्या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या रक्तात स्वातंत्र्याची आग पेटली. 23 जानेवारी 1897 उडिसामधील कटक शहर एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव सुभाषचंद्र बोस. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे नामांकित वकील होते, तर आई प्रभावती देवी अत्यंत धार्मिक आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. लहानपणापासूनच सुभाष अत्यंत बुद्धिमान, शिस्तप्रिय आणि विचारशील होते. पण त्यांच्यात एक वेगळीच गोष्ट होती. त्यांना दुसऱ्यांचं दुःख पाहवत नव्हतं. रस्त्यावर गरीब भारतीयांना इंग्रज सैनिकांकडून होणारा अपमान पाहून त्यांचं मन व्यथित व्हायचं. ते स्वतःला वारंवार एकच प्रश्न विचारायचे, आपला देश इतका महान असताना आपण परकीयांच्या अधीन का आहोत? त्या प्रश्नाचं उत्तर शोधतच त्यांचं बालपण गेलं. शिक्षणात ते नेहमीच अव्वल होते. त्यामुळे पुढे त्यांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. इंग्लंडमध्ये त्यांनी भारतीयांसाठी त्या काळातील सर्वात कठीण मानली जाणारी इंडियन सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच ICS परीक्षा दिली आणि उत्कृष्ट गुणवत्तेने ते उत्तीर्णही झाले. त्या काळी ICS अधिकारी होणं म्हणजे आजच्या काळात सर्वोच्च प्रशासकीय पद मिळवण्या इतकंच मोठं यश होतं. संपूर्ण कुटुंब आनंदात होतं. पण सुभाषचंद्र बोस यांच्या मनात मात्र एक वेगळा संघर्ष सुरू होता. एका बाजूला आरामदायी आयुष्य, दुसऱ्या बाजूला गुलाम भारताची वेदना. ते स्वतःलाच विचारत होते, ज्यांनी माझ्या देशाला गुलाम केलं त्यांचीच सेवा मी कशी करू? आणि अखेर 1921 त्यांनी ICS पदाचा राजीनामा दिला. एका क्षणात त्याने आयुष्यभराचं सुरक्षित भविष्य सोडलं. कारण त्यांच्यासाठी भारतमाता कोणत्याही पदापेक्षा मोठी होती. ते भारतात परतले आणि स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून दिलं. त्यांनी देशभर प्रवास केला, तरुणांशी संवाद साधला, लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली. त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे ते अल्पावधीतच लोकांचे आवडते नेते बनले. याच काळात त्यांची भेट महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतर राष्ट्रीय नेत्यांशी झाली. त्यांनी काँग्रेसमध्ये काम सुरू केले. 1938 ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पुढच्या वर्षी ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. पण स्वातंत्र्य मिळवण्याच्या मार्गावर त्यांचे विचार काहीसे वेगळे होते. महात्मा गांधी अहिंसेवर विश्वास ठेवत होते, तर नेताजींचं मत वेगळं होतं. इंग्रज स्वखुशीने भारत सोडणार नाहीत, त्यासाठी संघटित आणि शक्तिशाली संघर्ष करावा लागेल. दोघांचं ध्येय एकच होतं, स्वतंत्र भारत. पण मार्ग वेगळे होते, मतभेद झाले आणि नेताजींनी काँग्रेसमधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. पण आता जी घटना घडते ती एखाद्या चित्रपटाला लाजवेल. इंग्रजांनी त्यांना घरात नजरकैदेत ठेवलं होतं. घराभोवती कडेकोट पहारा, प्रत्येक हालचालीवर गुप्तहेर. मग अशा परिस्थितीत नेताजी भारताबाहेर कसे गेले? 16 जानेवारी 1941 मध्यरात्र. सगळीकडे शांतता. नेताजींनी दाढी वाढवली, डोक्यावर पगडी बांधली, चेहऱ्यावर चष्मा लावला, एका पठाणाचा वेश धारण केला. घरातून बाहेर पडताना त्यांनी एकदा आपल्या घराकडे पाहिलं. त्यांना माहीत होतं, कदाचित हा निरोप शेवटचाच असेल. ते कोलकात्यातून निसटले, अफगाणिस्तानात, त्यानंतर जर्मनी आणि पुढे जपानमध्ये पोहोचले. तेथे त्यांनी हजारो भारतीय सैनिकांना एकत्र आणलं आणि जन्म झाला आझाद हिंद सेनेचा. ही फक्त सेना नव्हती, तर भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीयांची आशा होती. इतकंच नाही, महिलांसाठीही त्यांनी स्वतंत्र राणी लक्ष्मीबाई रेजिमेंट स्थापना केली. त्या काळात महिलांना सैन्यात स्थान देणं ही अत्यंत धाडशी आणि क्रांतिकारी कल्पना होती. नेताजींचा विश्वास होता, देशासाठी लढताना स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसतो. एका विराट सभेत हजारो भारतीय सैनिक त्यांच्यासमोर उभे होते.
सगळीकडे शांतता होती. नेताजी व्यासपीठावर आले. त्यांनी काही क्षण सभेकडे पाहिलं आणि मग त्यांच्या आवाजाने संपूर्ण सभागृह दणाणून गेलं. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. या एका घोषणेने असंख्य भारतीयांच्या मनात स्वातंत्र्यासाठी प्राण देण्याची तयारी निर्माण झाली. आझाद हिंद सेनेने भारताच्या ईशान्य सीमेपर्यंत मोहीम राबवली. इन्फाळ आणि कोहिमा परिसरात त्यांनी मोठा संघर्ष केला. जरी युद्धात अंतिम विजय मिळाला नाही, तरी भारतीय सैनिकांच्या मनात आत्मविश्वास जागा झाला. इतिहासकार मानतात, आझाद हिंद सेनेच्या कार्यामुळे आणि त्यानंतर झालेल्या NAच्या खटल्यांमुळे भारतीय सैन्यात असंतोष वाढला. इंग्रजांना हे स्पष्ट झालं की भारतावर कायम राज्य करणं आता शक्य नाही. 1945मध्ये तैवानजवळ विमान अपघातात नेताजींचा मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं. परंतु आजही त्यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. नेताजींचं आयुष्य आपल्याला सांगतं, मोठी स्वप्न पाहणारा माणूस कधीच मरत नाही. तो प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम जिवंत राहतो. आता स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेली सुंदर रांगोळी स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय अभिमानाचं अप्रतिम प्रतीक आहे. मध्यभागी तिरंगाच्या रंगाने सजलेला मोर भारताच्या गौरव, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. भोवतीचे केशरी, पांढरे आणि हिरवे रंग नेताजींच्या त्याग, सत्यनिष्ठा आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या स्वप्नांची आठवण करून देतात. प्रज्वलित दिवे ते अमर क्रांतिकारकाच्या बलिदानाची ज्योत आजही आपल्या मनात तेवत असल्याचा संदेश देतात. तुम्हालाही या रांगोळीमागची कथा आणि संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्या आणि प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.